राहुल गांधीले बी सांगा नसन समजतो. हा एवढे मोठे खासदार निवडून गेले, एवढं मोठे इथं आंदोलन चालू आहे, ते चिरडून टाकते. त्या पोराले आंदोलनाचा हे नाही आहे, त्या पोराले आंदोलनाचा हे माहित नाही आहे कसं करायचं आंदोलन. तुम्ही त्याला लीड नव्हतं का लागत ना. अरे काम काम असणार आहे हो तिथं. साले तुम्ही तिथं उपाशी तपाशी तिथं कोण बसून आहे साले. तुम्हाला लाज शर्मा नाही ऑपोजिशन लोकांनी. सालं मस्तकात पैपायची आग मस्तकात जाते. जे करायचं ते अरे मग काय करायचं आहे तुम्ही. काल आले राहुल गांधी आले का ठरवलं तिथं यायला पाहिजे. तर लीड करायला लागत होतं. 50 खासदार आले असते झक मारायला तिथं फार मिलिटरी पास व्हायली असती. अशा तर पैदल लॅनलाही काढते राहुल गांधी. येतील आमचे आहेच लोक. कवा आता आता ना मेल्यावर का मेल्यावर येईन का. पण तुमच्या पक्षाच्या लोकांना उभं करा ना. माया पक्ष भोका केला हा दोन पक्षाचे मग आमचे छान काय गेलं मी. सगळे जिथं 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 इथं एवढा मोठा अन्याय होऊन राहिला. 22 पोरांना आत्महत्या केल्या. हा मोठ्याने सभा घेता येते राहुल गांधीचे. या नको लागत आमच्या पक्षाचे तिथं बोलायला लावते भोसडीचे. हा रोष बीजेपीच्या विरोधात पाहिजे. आता बीजेपीच्या विरोधात आहे ना रोज साहेब, पण तुम्ही ऑपोजिशन मध्ये आहे ना. अपोजिशन मध्ये राहुल गांधी ज्या पोराले मागे उचलूनला अरे बाबा असं नाही ना, सत्ता बदलली असती. आज सत्ता बदलली असती बदलण्याचा हे नाही आहे. बाबा काहून नाही सत्ता बदलली असते. आज तुम्ही जर समोर असते ना तर सत्ता बदलली असते. तुम्ही संसद सभागृह सोडून जर इथं आले असते ना तर सत्ता बदलली असते. आज चांगलं कसं आहे जेवण करा. नाही म्हणलं. नमस्कार, मी पोट्यो. आज आंदोलन झालं, पण आंदोलन यशस्वी झालं, आंदोलन अयशस्वी झालं असं कोणीही समजू नका. आपल्या भलाई पोट्ट्याला मारलं असन, पण पोट्टे झाट ऐकायला तयार नव्हते, मागं सरकायला तयार नव्हते. मी तुम्हाला पहिले सांगून राहिलो. आपले पोरं संसदेच्या गेटपर्यंत गेले. भलाई अभिजित दीपकेले इकडं चढवलं, पण आपले पोरं संसदेच्या गेटपर्यंत गेले होते. आणि संसदेचं अधिवेशन ठीक आहे 1:30 ते 1:45च्या दरम्यान त्यानं थांबवलं. काहून थांबवलं तर सगळे आमदार सगळे खासदार पंतप्रधानासहित याची लुपलुप करत होती. तर हे उठून पळाले. देशाचा पंतप्रधान मागच्या गेटनं उठून पळाला. सगळ्या खासदाराची एवढी दांदरली होती का यायले वाटलं का घरात यायले घुसून मारते का का. आणि आता तशीच वेळ होती. पोलीसवाल्यांनी बॅरिगेट लावले. त्याच्यानंतर डायरेक्ट ठीक आहे तिथं जे संसदेच्या समोरचे ठीक आहे जे आर्मीचे लोक होते त्यांना बंदुका आपल्याकडे दिल्या. आणि एवढ्या तयारीत होते का उद्या जर पोरं आले आज तर पोरावर गोळीबार सुद्धा झाला असता अशी परिस्थिती होती. आपले पोरं गेटवर गेले. फक्त अभिजित दीपके तिथपर्यंत पोहोचू नाही दिले पोलिसांना. आणि जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्या पोरावर ठीक आहे लाठीचार्ज केला. पण माय म्हणणं एक आहे का इंडिया अलायन्सचे खासदार मेले होते का. तो भोकात गेला. माझ्या पक्ष काही लेणं देणं नाही ठीक आहे. आणि तो काँग्रेस गेला चुलीत. मला काही लेणं देणं नाही ठीक आहे. काल राहुल गांधी जर त्या स्टेजवर आले असते म्हणलं असतं का मी उद्या 100-150 खासदार घेऊन येतो तर यायची अवकात नव्हती लाठीचार्ज करायची. समजलं का. आणि हे यानं गु खाल्लाय साध्या भाषेत. साल्याले सुधी भाषा समजत नाही. मला झ्याट लेणं देणं नाही. अरे म्हाताऱ्या बायाले सोडलं नाही, पोरीले मारलं. हा पोराईच्या डोक्यावर मारलं. राहुल गांधी फक्त मग का पोट्याच्या सभाच घ्यायला आहे का तिथं डाटा सांगायलाच आहे का. माझ्या राहुल गांधीवर सरळ आरोप आहे आणि या इंडिया अलायन्सच्या प्रत्येक खासदारावर आहे. तुम्ही झोपले होते का. म्हणजे आंदोलनाच्या अगोदरल्या दिवशीपर्यंत तुम्हाला तिथं फोटो स्टेजवर फोटो काढायला येते. पोट्याचा गर्दीचा मॉप जमवायला येते. रील्स बनवायला येतं का तुम्ही तिथं. हा आणि ज्या दिवशी आंदोलन होते त्या दिवशी इथं 100-50 खासदार पाहिजे होते. कांडे टाकत होते का त्या संसदेत. एवढं मोठं आज सरकार बदललं असतं या देशाचं सरकार. अशी वेळ होती सरकार बदलाची. साली यायले सरकार बदलायचं नाही. यायचा अहंकार यायच्या डोक्यात घुसून आहे ना. अरे मोदीची सत्ता पलटवायची होती तर आज बदलली असती सत्ता. आज वेळ होता. आज बंद्या भारतातून लोक आले होते. आणि मजाल नसते या पुन्हा त्या सैनिक हिचं पॅरामिलिटरी फोर्सची पोरायले हात लावायची. तुम्ही जर तिथं असते तर थू आहे तुमच्या खासदाराच्या जिंदगानीवर साले. मराज साले.